नमस्कार मित्रांनो, मी अशोक पारखे आपल्या सपोर्ट मॅट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी या ठिकाणी आता स्केच करत आहे ते म्हणजे मनोज झारंगे पाटील यांचं। बघू शकता या ठिकाणी मी डोळ्यापासून सुरुवात केलेली आहे। हे जे स्केच करताना मी फ्री हँड स्केच करत आहे। बघू शकता माझी सवय आहे ती म्हणजे डोळ्यापासून स्केच करण्याची, त्याच्यामुळे मी डोळ्यापासून सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी पहिला डोळा सिंपल पद्धतीने रॅपिड स्केचने झालेला आहे। या ठिकाणी दुसरा पण झालेला आहे। हे स्केच मी फक्त आणि फक्त प्रॅक्टिस म्हणून स्केच करत आहे। हे रॅपिड स्केच बघू शकता आपण। या ठिकाणी आपण वरील रेफरन्स फोटोमध्ये बघून मी या ठिकाणी हे स्केच करत आहे। स्केच करताना नवीन मुलांची अडचण काय येते ते एकदा समजून घेतली पाहिजे। ती अडचण म्हणजे मनात भीती असते, आपल्याला स्केच जमतं की नाही, ते परफेक्ट होईलच की नाही याची। तर ही भीती घालवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर आवड असेल तर आपण वेळात वेळ काढून आपण स्केचला वेळ दिला पाहिजे, सराव केला पाहिजे। या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडला असेल मी हे स्केच कसं केलेलं आहे, तर मी हे ब्लॅक पेनने स्केच करतो आहे। बघतच असाल आपण। हे स्केच करताना सर्वप्रथम ज्या पद्धतीने स्वेटरला विणताना त्याचा धागा जर एखादा गाठणीचा जर हुकला तर ते स्वेटर चुकलं जातं, त्या पद्धतीने पोर्ट्रेटचं असतं। पोर्ट्रेटमध्ये आपल्याला त्याचं प्रमाण बघून, अंदाजे प्रमाण बघून आपल्याला त्याच्यावरती स्केच करायचं असतं। डोळ्यांमधलं अंतर, खाली भोवयाचं अंतर, याचं तिरपेपणा, सरळपणा या गोष्टींचा विचार करून आपल्याला हे स्केच करायचं असतं। याच्यामध्ये जर थोडीशी मिस्टेक जर झाली तर मग पुढची डोळ्यापासून मिस्टेक जर झाली तर खाली ओठापर्यंत, हनवटीपर्यंत पूर्ण स्केच चुकलेलं असतं। त्याच्यामुळे स्केच करताना आपली नजर ही लांबून आणि जवळून ही चित्र करून बघायचं, म्हणजे आपल्याला आपल्या चुका लक्षात येतील। आपण आपलं स्वतःचं ऑब्झर्वेशन जर करून जर बघितलं तर मग आपल्याला ते लक्षात येईल। पण होतं काय, आपण जेव्हा स्केच करायला घेतो तेव्हा आपण आपल्या मूडमध्ये आपण स्केच करत असतो, पण स्केच करता करता आपल्याला लक्षात येत नाही आपली पोर्ट्रेट नेमकं कुठे मिस्टेक झालेलं आहे ते। आपण त्याच्यात गुंग होऊन गेलेलो असतो, त्याच्यामुळे आपल्या लक्षात येत नाही। पण समोरचा कोणी जर माणूस नवीन जर आला तर तो सांगतो डोळा चुकला, इथे एवढं अंतर पाहिजे होतं, तेवढं अंतर पाहिजे होतं, ही तिरप्या रेषेत अशा प्रपोर्शनमध्ये येतं। हे जर कुणीतरी आपल्याला सांगितलं तर आपल्या लक्षात येतं का अरे हा हे चुकलेलं आहे असं। पण ते स्केच आपण जर 10 मिनटं, 20 मिनटं किंवा अर्धा तास बंद ठेवलं, म्हणजे बाजूला ठेवलं, आणि आपण जर नंतरून जर बाहेर फिरून आल्यानंतर स्केच करायला घेतलं तर लक्षात येतं आपलं का हे इथं चुकलेलं आहे। मग ते आपण दुरुस्त करतो। म्हणजेच या ठिकाणी आपली जी मनामध्ये जी शैली असते चित्र काढण्याची, ती शैली आपल्याला तेवढे समजू देत नाही, चूक काय बरोबर काय। आपल्याला असं वाटतं आपण जे करतोय ते बरोबर करतोय, पण नकळत छोट्या छोट्या चुका होत असतात। नवीन मुलांकडून ह्या गोष्टी घडतातच, हा माझा अनुभव आहे। त्याच्यामुळे या अनुभव टाळायचा असेल, म्हणजे या गोष्टीतून आपल्याला बाहेर पडायचं असेल, प्रोफेशनल आर्टिस्ट व्हायचं असेल, तर ह्या गोष्टी आपण कशा टाळायच्या, तर ही गोष्ट आपल्याला पेंटिंगची आवड असणारच म्हणून आपण पेंटिंग करतो। पण पेंटिंग करताना किंवा स्केच करताना प्रॅक्टिस जरूर करा। ते अगोदर प्रॅक्टिस सगळ्यात महत्त्वाची असते। प्रॅक्टिस जर केली तर आपला हात व्यवस्थित चालतो, व्यवस्थित साफ होतो, जेणेकरून हाताला जी गती पाहिजे, हातामध्ये तो घाबरटपणा आहे तो नाहीसा होतो आणि आपला हात चंचल होतो। म्हणजे एखाद्या आपण सायकल चालवतो, तो सायकल चालवता चालवता एकदा दोनदा पडतो, नंतरून सायकल चालायचं शिकतो। त्या पद्धतीने ड्रॉइंगचं पण तसंच आहे। आणि कोणत्या पण याच्यामध्ये प्रॅक्टिस ही महत्त्वाचीच आहे, कोणत्या पण कलेमध्ये। त्याच्यामुळे प्रॅक्टिसकडं लक्ष द्या। आणि आता राहिला प्रश्न हा, सर आम्ही प्रॅक्टिस करतो पण तरी पण माझा पोर्ट्रेट एवढं खास नाही, ड्रॉइंग एवढं खास नाही, तर त्याचं कारण असं आहे, आपण आपले कारणं शोधले बघितले पाहिजे आणि त्याच्याकडं आपण दुरुस्तीकडं लक्ष दिलं पाहिजे। तर आपण आपल्याला वेळ दिलेला आहे, अर्ध्या तासात आपल्याला 5 स्केच करायचे आहे,
ते 5 स्केच आपण सरांनी रोज आपल्याला 5 स्केच अर्ध्या तासात काढायला सांगितलेले आहे, पण ते 5 स्केच आपण सिम्पली काढतो, फक्त काढायचे म्हणून काढतो. कारण का तर तेवढ्या अर्धा तास आपल्याला घालवायचा असतो, स्केच करायचे आहे. सर बोलतील म्हणून आपल्याला पूर्ण करून द्यायचे आहे, म्हणून आपण ते स्केच करतो, बरोबर. पण आपण त्या स्केचमध्ये सरांनी सांगितलं म्हणून नाही, तर आपण मनाने करतोय आणि आपल्याला शिकण्यासाठी करतोय. ते व्यवस्थित ॲक्युरेटच आले पाहिजे, म्हणून जीव ओतून जर आपण काम जर केलं तर कोणतंही काम आपल्याकडून चांगल्या पद्धतीने तयार होतं. तेच पोर्ट्रेटमध्ये असतं. आपण जे पोर्ट्रेट करतो ते चांगल्या पद्धतीने जर करायचं असेल तर चांगला जीव ओतावा लागतो, मनापासून स्केच करावं लागतं. ज्या ठिकाणी आपला मूड बदलतो, मन चेंज होतं का नाही, आता कंटाळा आला आहे, थोडं थांबून घ्या, काही अडचण नाही. पण ज्यावेळेस आपला मूड परत आपण स्केच करायला घेऊ त्यावेळेस अशा जोमाने काम करा की ते स्केच चुकता कामा नये. आपल्याला जेव्हा एखादी चिडचिड होती मनामध्ये, आपण स्केच करायला घेतो, बळजबरी करायला जर घेतलं तर मिस्टेक होणारच, हे सिम्पल आहे कोणाकडून पण आपल्याला जे परफेक्ट स्केच करायचं आहे त्या बाबतीत असं व्हायला नको. म्हणूनच आपण जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. एक वेळ अशी येईल की आपण सराव करता करता इतके पुढे निघून जाल की सिम्पल आपण रॅपिड स्केचमध्येच आपण मानवाकृती ॲक्युरेट अशी सादर करू शकता. बघू शकता मी तुम्हाला एवढं बोलताना मी हे जे स्केच केलेलं आहे हे मोबाईलमधून फोटो बघून केलेला आहे, पण वरती स्क्रीनवरती आपल्याला जो रेफरन्स फोटो आहे तो पण दाखवलेला आहे एका साईडने. या ठिकाणी मी स्केच करताना ब्लॅक पेनने स्केच करत आहे. ब्लॅक पेन ज्या ठिकाणी डार्क आहे, ज्या ठिकाणी शॅडो आहे किंवा डार्क आहे तो भाग मी हाताने दाब देऊन या ठिकाणी पेनाने दाखवत आहे. ज्या ठिकाणी लाईट आहे त्या ठिकाणी किंवा मिडल आहे त्या ठिकाणी आपल्याला जी शेडिंग करायची आहे ती अलगद हाताने मी या ठिकाणी केलेली आहे. हा जो केसाचा आकार आहे तो एकदा बघून घ्या. केसाच्या आकारामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने केसाचा शेप आहे त्या पद्धतीने आपल्याला पेन फिरवायचा असतो, तर स्केचला अजून व्यवस्थित गेटअप येतो. बघू शकता नाकाचा शेंडा या ठिकाणी कसा आहे त्या पद्धतीनेच आपल्याला काम करायचं आहे. शेडिंग पण त्या पद्धतीनेच करायची आहे. नाकावरती जास्त हायलाईट आहे त्याच्यामुळे हायलाईट तशी सोडून दिलेली आहे. ज्या ठिकाणी आपल्याला जो भाग मिडल आणि डार्कमध्ये दिसतोय तो भाग मी पेनाच्या सहाय्याने केलेला आहे. हायलाईट तशी सोडून दिलेली आहे. आपल्याला स्केच कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच येणारे व्हिडिओ आपल्याला लगेच पोहोचतील. धन्यवाद. आपण